मी आसनगाव व्यापारी संघटनातनं मामा दूध डेअरीवाले बोलतो. आज या ठिकाणी पूर्ण पाणी भरून गाले पाण्यामध्ये अख्खे भरतात. रेल्वे प्रशासन आणि ग्रामपंचायत रेल्वे प्रशासनाची कामं चालू असल्या कारणाने पूर्ण पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळं ते पाणी पूर्ण दुकानाच्यात भरतं. आताच एवढ्यातच दुकानांच्यातलं पाणी कमी झालं आहे. आता सकाळपासून तिसरा टाईम दुकानाच्यात पाणी भरणं. त्याच्यासाठी रेल्वे प्रशासन आणि ग्रामपंचायत यांनी थोडं व्यवस्थित लक्ष द्यावं. ग्रामपंचायतला दरवर्षापासून आम्ही यासाठी बोलतो, परंतु दरवर्षी 4-5 टाईम दुकानांच्यात पाणी भरून आणि ते पाणी अख्खं गाल्यांच्यामध्ये दुकानांच्यात जाऊन अख्खा दुकानांचा माल खराब होते. 4 ते 5 टाईम आम्ही ते सहन करू राहिलो. प्रत्येक वेळेला ग्रामपंचायतला पण कोकळून सांगतो, परंतु कोणी काही व्यवस्थित लक्ष देत नाही. हे पाणी पूर्ण तुंबतं आणि ते पूर्ण दुकानांच्यामध्ये घुसतं आहे. तर यासाठी ग्रामपंचायतने आणि रेल्वे प्रशासनाची कामं चालू आहेत, त्यांनी पण याच्यावर लक्ष द्यावे, ही आमची विनंती. आसनगाव स्टेशनच्या परिसरात जे आज पाणी साचलेलं आहे ते 1-2 वर्षापूर्वी पण असं पाणी साचलं होतं. त्यामुळे भयंकर दुकानदारांचं पार्किंगवाल्यांचं भयंकर नुकसान झालं. यावेळेस आता रेल्वेचं काम चालू असताना त्यांचं आउटलेटचं पाणी कुठे जाणार आहे, काय करणार आहे, त्याची पाण्याची व्यवस्था कशी करावी याकडे ग्रामपंचायतीने रेल्वे प्रशासनाला याच्यावर विचारणा केली असं मला वाटत नाही. जर विचारणा केली असती त्यांनी पर्यायी काहीतरी व्यवस्था केली असती. पण आता तुळजाई नगरचा तिकडचा किंवा गावातलं पाणी आणि रेल्वेचा पाणी या सर्व पाणी आउटलेटचं पाईप टाकलेलं आहे, त्या पाईपाला जोडलेलं आहे. त्यांनी पाईप जो टाकलेला आहे तो मोठा पाईप आहे आणि हा पाईप छोटा आहे, त्याच्यामुळं पाणी ॲक्सेप्ट करत नाही आणि ते पाणी वरून चाललेलं आहे. आणि पार्किंगवाले दुकानदार आहेत, त्यांच्या दुकानात पाणी शिरलेलं आहे ना. पार्किंगमध्ये आतोनात पाणी झालेलं आहे. हे पाणी थांबेल असं वाटत नाही, कारण पुढे पावसाचा प्रभाव आणखी वाढत आहे. त्यामुळे भयंकर नुकसान होणार आहे. त्याला जबाबदार कोण? ग्रामपंचायत प्रशासन वगैरे लक्ष देत नाही. त्यांनी त्वरित याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी एवढंच आमची विनंती आहे. या प्रशासन जागं व्हावं आणि याच्यावर उपाययोजना करावी. या प्रशासनाने अजून इकडून फिरकून बघितलेलं नाही. धन्यवाद. इकडे फोटो काढ. बघा आमचे आलो. आता तुमच्या इथे हॅलो ग्रामपंचायत, बघून घ्या काय हात दुकानदारांचे चालू आहेत, बघून घ्या. तुम्हाला आम्ही एवढं खोकलून बोंबलून सांगतो, दरवर्षी तुम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही. बघा आता पाणी वसरल्यानंतर येऊन काय फायदा नाही. पाण्यामध्ये येऊन बघा जरा काय हाल चालू आहेत दुकानदारांचे. बघा इकडे दुकानं कशी भरलेली आहेत. तिथे फ्रीज आहेत, ते आता फ्रीजमध्ये पाणी सुद्धा ते फ्रीज खराब होणार, फर्निचर खराब होणार. याचं भरपाई कोणी द्यावी? दरवर्षी सांगून तुम्ही काय ऐकत नाही. या पाण्याची काहीतरी विल्हेवाट लावा ना जरा. एवढ्या वर्षातून 1 वर्ष पण तुम्ही ध्यान नाही देऊ शकत. बघा कशी दुकानं भरल्यात. आम्ही अर्ज देतो तरी त्याचा पण काही फायदा होत नाही. प्रत्येक वर्षाला तुम्हाला किती अर्ज द्यायचे? यावर्षी फक्त अर्ज नाही दिला तुम्हाला नाही. ते भरलेत बघा हे पाणी. आहे का तुमचं लक्ष आहे का याच्याकडं? दरवर्षी कुठं तुम्हाला त्याच्यावर काही तोडगाच काढत नाही तुम्ही. तुम्हाला काय सांगायचं आम्ही?
हे बघा गाड्या पार्किंगमधल्या गाड्या बाहेर काढायला घेतल्या. हे बघा दुकानं बघून घ्या, लक्ष द्या. नंतर येऊन तुम्ही काय फायदा नाही ना, काय नाही आहे दुकानदार नुकसान भरपाई करतात स्वतः. तुम्हाला सांगितलं किती सांगितलं तरी तुम्हाला काय त्याचं हे नाही. हां त्यांना दुःख होतंय. हां आज आम्ही येऊन तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये बोलू, त्याच्यावर तात्पुरता तुम्ही ओला हो करता. प्रत्येक वर्षाला तुम्हाला काय बोलायचं, काय तुम्ही त्याच्यावर तोडगाच काढत नाही तर आम्ही बोलणार चुकीचं ठरतो ना. हां त्याच्यामुळे आम्ही बोलायचं सोडून द्यावा. ही बघा, ही गाडी बघा किती बुडली बघा. कोणाची गाडी? ही बघा कशी दुकानाची परिस्थिती चालू आहे, बघून घ्या. अख्खे गाडी पाण्यात भरले. दाखवले